जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आज 23 जानेवारी 23 जानेवारी म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर आजचा व्हिडिओ काढण्याचा विषयच असा आहे की आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीविषयी, एक मोठ्या राजकीय व्यक्तीविषयी थोडक्यात आपलं मत जीवन परिचय त्यांचा करणार आहोत. तर बाळासाहेब ठाकरे ही व्यक्तीच सगळ्या राजकारण्यांपेक्षा खूपच वेगळी व्यक्ती. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण जीवनभरात एकही निवडणूक लढविली नाही. एकही निवडणूक न लढविणारे म्हणजे क्वचितच एखादी कोणी व्यक्ती असेल, आणि ती एवढी मोठी की एवढ्या मोठ्या पक्षाची अध्यक्ष असलेली व्यक्ती, त्यांनी कधीही आमदार खासदार काहीही झाले नाहीत ते जीवनात. ही एक विशेष गोष्ट आहे त्यांची. आणि बोले तैसा चाले ही जी राजकारणातली आजकालच्या घाण राजकारणातली एक जवळजवळ नेते लोकांकडं बघण्याचा एक वाईट दृष्टिकोन झाला आहे. आज सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील, संध्याकाळी काय बोलतील, काही नियम नाही. उद्या सकाळी तर तिसरीकडेच असतील. असल्या आजच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांचं आपण थोडक्यात जीवन परिचय माहिती करू. तर 23 जानेवारी 1926 रोजी त्यांचा पुण्यामध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलाचं नाव केशव सीताराम ठाकरे. त्यांना आपण सगळ्याला माहिती प्रबोधनकार ठाकरे म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या वडिलांची. आणि त्यांच्या आईचं नाव रमाबाई ठाकरे असं होतं. तर त्यांनी 1960 त्यांचं पहिलं ते राजकीय जीवनात नव्हते, राजकारणात नव्हते. 1960मध्ये त्यांनी मार्मिक साप्ताहिक काढलं होतं 1960ला. आणि शिवसेना हे पक्ष त्यांनी 19 जून 1966ला काढले होते. 19 जून 1966पर्यंत त्यांचा काय राजकारणात संबंध नव्हता तसा. आणि ती पक्ष काढण्याचं कारण होतं की मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून त्या संघटना काढली होती त्यांनी. खरं तर पक्ष काढलाच नव्हता. शिवसेना ही संघटना काढली होती. शिवसेना नाव ही त्यांचे वडील केशव ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलं नाव, सुचविलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्या शिवसेना हे नाव दिलं. आणि 19 जून 1966 ते 1980पर्यंत त्यांचं जवळजवळ मराठी हेच मुद्दा मेन होता. आणि पण नंतर 1980पासून त्यांनी हिंदुत्व विचार स्वीकारलेला आहे. हिंदुत्वाकडे झुकलेत म्हणायचं एक प्रकारे 1980पासून. मग तिथून पुढचा इतिहास सगळ्यालाच माहिती आहे की बाबा एवढं झालं. आजपर्यंत हिंदू हृदय सम्राट हे राजकारणामध्ये फक्त एकाच व्यक्तीला पदवी मिळाली, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. अनेक हिंदुत्ववादी नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आणि इतर पक्षामध्ये झालेत, पण हिंदू हृदय सम्राट ही पदवी फक्त एकाच व्यक्तीला मिळाली, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना. त्यांनी ते हिंदुत्व स्वीकारल्यापासून त्यांची एक अशी इमेज झाली की हिंदुत्ववादी नेता म्हणजे पहिलं नाव जर गुगलवर जर टाकलं हिंदुत्ववादी नेता देशातला, पहिलं बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव येतं आहे. एवढं त्यांचं म्हणजे ते हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रसिद्ध होते. बाकीच्यांनी सगळ्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्या, पण सम्राट कोणी झाला नाही. तर 23 जानेवारी 1989ला त्यांनी सामना हे त्यांचा दैनिक काढलं. सामना आपण आता पेपर वाचतो 23 जानेवारी 1989ला. कधीही त्यांनी आयुष्यामध्ये निवडणूक लढविली नाही, त्यांचं वैशिष्ट्य. बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधीही निवडणूक लढविली नाही. आज एखाद्या जिल्ह्याचा नेता असला तरी त्याला आमदार व्हावं वाटते, खासदार व्हावं वाटते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा एवढा मोठा पक्ष असताना, एवढं वादळ असताना, त्यांचं काही वर्षापूर्वी तर एवढं मोठं वादळ होतं, त्यांच्या नावाचा एक करिश्मा होता, पण त्यांनी कधीही निवडणूक लढविली नाही. कधी आमदार खासदार होण्याचं स्वप्न, मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न, त्या मुख्यमंत्री ती सहज होऊ शकत होते, पण त्यांनी मुख्यमंत्रीही टाळलं. त्यांना 3 मुलं, बाळासाहेब ठाकरे यांना 3 मुलं होती. त्यांचं बिंदू माधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि आता हे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख, आत्ताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष. ते असे 3. त्यातले बिंदू माधव ही मयत झालेले आहेत, त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्या
पत्नीचं नाव मीनाताई ठाकरे, स्वर्गीय मासाहेब त्यांचं म्हणून त्यांची उपाधी त्यांना. त्यांचाही खूप टी व्हीवर असतात बातम्या की जुने शिवसैनिक सांगतात की मासाहेब म्हणजे आमच्या आईसारखेच होते, असे तसे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचंही खूप एकमेकावर प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य म्हणजे बोलले तसेच. आजकाल राजकारणात ती गोष्ट दिसत नाही. तुम्ही बघताय राजकारणात आज कुठल्या नेत्याने एखाद्या पक्षात प्रवेश केला तर उद्याच्याला तिसऱ्याच पक्षात असते, ते निवडणूक चौथ्या पक्षात लढवत आहे, असं आजच्या कंडिशन झालेली. पण बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष सत्ता येऊ नाहीतर नाही येऊ, ते सत्तेसाठी कधीही त्यांच्या पक्षांनी वेठीस धरला नाही किंवा कुणाची लाचारी केली नाही. आजकाल दिसतंय की थोडे आमदारकी खासदारकी एखादं मंत्रिपद मिळालं तर लगे कुणीही कुठल्याही पक्षात जातं. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार एवढा पक्का होता त्यांचा. त्यांनी भारतीय जनता पार्टी एकदम शून्य होती महाराष्ट्रात, एवढी आज फोकसमध्ये आली ती त्याचं सगळं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारामुळं आणि बाळासाहेब अटल बिहारी वाजपेयी त्या काळात किंवा लालकृष्ण अडवाणी यांना त्यांनी साथ दिली. आणि भारतीय जनता पार्टी आपल्या इथं प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे असे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, आर पाटील, हे आपल्या जुन्या काळात वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांत ह्या बाळासाहेब ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कधीही त्यांचा निर्णय त्यांनी बदलला नाही. मग ते चुकीचा असो किंवा चांगला असो. त्यांना आजपर्यंत भरपूर प्रमाणात नावंही ठेवतात की हे असले होते, तसे होते, त्यांची बोलण्याची पद्धती होती, मुस्लिम विरोधी होते. पण तुम्हाला त्यांची एक गोष्ट, बऱ्याच घटना आहेत की आता एवढा व्हिडिओ सांगता येणार नाहीत. त्यांच्या घरात जावेद मियाँदाद आलते, क्रिकेटर, त्यांनी नमाजसुद्धा पडली होती असं म्हटलं जातं आहे. त्यांचा तसा धार्मिकतेने कट्टरचा विरोध नव्हता, फक्त धर्मांध मुसलमान यांना त्यांचा विरोध होता आणि पाकिस्तानी प्रेमी मुसलमानांना त्यांचा विरोध होता. आता त्यांचं काय थोड्या एवढ्या अशा व्हिडिओत त्यांचा पूर्ण जीवन परिचय आपल्याच्याने होणार नाही. पण त्यांना पुनश्च विनम्र अभिवादन करू. आणि बाळासाहेब ठाकरेंसारखा कर्मठ नेता नंतर होणार नाही असे आता असं वाटत नाही की त्यांच्यासारखा भविष्यात कुठला नेता होईल. तर त्यांना विनम्र अभिवादन करून आपले विचार संपवू. जय हिंद.